नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कीप मंचिंग इंडियावर. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी आहे शिरपूरमध्ये. तर मी आता चालले आहे शॉपिंगला. काल मी काही सामान आणलं होतं, परंतु काही बाकी असल्यामुळे मी आता चालले मार्केटला. तर शिरपूरमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे इथले रस्ते. इथले रस्ते असे आहेत की आपल्याला पुणे मुंबईसारखी फिलिंग येते. आता मी आले आहे जयलक्ष्मी सुपर मार्केटला. काल मी इथून हा पोछा नेला होता, त्याच्यामध्ये काही खराबी असल्यामुळे तो वापस केला. त्यानंतर मी घेतलं, काही सामान घेतलं. हे गूळ घेतला, त्यानंतर मी फिंगर चिप्स घेतले आणि हे जे सामान दिसते तुम्हाला, हे तांब्या पितळाचे भांडे मला खूप आवडतात म्हणून मी हे बघितले. परंतु आपल्या महिलांची ती खासियतच आहे, जर अशा वस्तू दिसल्या तर आपण ते बघितल्याशिवाय राहत नाही. तर अधिकचा महिना असल्यामुळे मला ते छान वाटल्या म्हणून मी फक्त बघितलं. हे सगळं झाल्यानंतर मी तिथून गेले मार्केटला, भाजी मार्केटला. काही भाजी घेतली आणि त्यानंतर तिथून भाजी घेतल्यानंतर समोरच एक पाणीपुरीचा स्टॉल दिसला आणि ते बघितल्यावर मोह आवरला नाही. यांच्याकडं 6 प्रकारचं पाणी होतं आणि हा गाडा मला नवीनच दिसला म्हणून मी इकडे पाणीपुरी खायला आले. बघा, इथे 6 प्रकारचं पाणी आहे. या गाड्याचं नावच आहे वहा पाणीपुरी. तर इथं आल्यानंतर मी हे सगळ्या प्रकारचं 6 प्रकारचं पाणी जे आहे ते सगळं टेस्ट केलं. या स्टॉलवर अजून एक गोष्ट म्हणजे इथे 90 रुपीजमध्ये अनलिमिटेड पाणीपुरी मिळते, पण आपण एवढी खाऊ शकत नाही. जर तुम्ही खाऊ शकत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही दोघीमध्ये 90 रुपीजची पाणीपुरी खाल्ली आणि हे खाऊन झाल्यानंतर आम्ही दोघी गेलो झुडिओमध्ये. खरं तर शॉपिंगपेक्षा जास्त आमचं शिरपूरमध्ये पहिला दिवस असल्यामुळे आम्हाला कुठे काय आहे हे बघायची जास्त हौस होती. इथे आल्यानंतर बघितलं तर कपड्यांची क्वालिटी छान होती, पण जे रेग्युलरचे राहतात ते रेग्युलरचे ड्रेस मला दिसले नाही, किंवा डेली यूजसाठी जे कपडे लागतात ते इथे मला दिसले नाही. त्यानंतर आम्ही गेलो ज्वेलरी आणि कॉस्मेटिक सेक्शनला. तर ज्वेलरीमध्ये हे इयरिंग्स मी घेतले आणि कॉस्मेटिकमध्ये नेल पेंट घेतली. मला विशेष काही घ्यायचं नव्हतं, परंतु आल्यामुळं मी घेतलं. इथे वस्तूंची क्वालिटी तर आहे, परंतु या वस्तू महाग देखील आहे. एक टॉप घेतलं आणि इथून आम्ही झुडिओमधून बाहेर पडलो. त्यानंतर झुडिओच्या लाईनलाच ट्रेंड्स पण होतं. मग विचार केला की चला ट्रेंड्समध्ये जाऊ. मग आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो. ट्रेंड्समध्ये मला बऱ्यापैकी कपडे आवडले, तर तिथे मी एक कोऑर्ड सेट घेतला, एक टॉप घेतलं आणि तसं बघितल्या बऱ्याच वस्तू बघितल्या, बरेच ड्रेस बघितले आणि त्यानंतर आम्ही ट्रेंड्समधूनही बाहेर पडलो आणि सरळ घरी आलो. तर असा होता आमचा शिरपूरमधला पहिला दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.